नमस्कार मित्रांनो, MPSC फुले या यूट्यूब चॅनलवर तुमचे मनपूर्वक स्वागत. आपण आज प्राचीन भारताचा इतिहास, राज्यसेवा, पूर्वपरीक्षा, मेन्स, त्याचबरोबर कंबाईन, तर या एक्झामसाठी हा भाग अतिशय महत्त्वाचा आहे. SSC ज्याला आपण स्टाफ सिलेक्शन कमिशन असं म्हणतो, सेंट्रल गव्हर्नमेंटच्या एक्झाम, त्याचबरोबर आणखीन इतर सरळ सेवेच्या परीक्षा, यामध्ये जर प्रश्नपत्रिकांचं ॲनालिसिस केलं, वरिष्ठ क्लर्क, कनिष्ठ क्लर्क किंवा तलाठी ग्रामसेवक, तर या परीक्षांसाठी अगदी पोलीस भरतीसह आपल्याला प्राचीन भारतावर मोठ्या प्रमाणामध्ये प्रश्न विचारताना दिसून येतात आणि त्याच भागाचं आज आपण अवलोकन करणार आहोत. अतिशय महत्त्वाचे प्रश्न यामधून आपण कव्हर करणार आहोत. चला तर मग सुरुवात करूया. मित्रांनो, जर आपण पाहिलं तर भारताच्या पश्चिम भागामध्ये एक संस्कृती उदयास आलेली अतिशय जुनी, जी की मी 5,000 वर्षापूर्वीची गोष्ट करतोय, आणि ती संस्कृती म्हणजे हडप्पा संस्कृती, सिंधू संस्कृती किंवा मोहनजोदडो संस्कृती. तर या संस्कृतीला अशा वेगवेगळ्या नावांनी ओळखलं जातं. जर आपण बेसिक विचार केला तर भारतामध्ये या संस्कृतीच्या बाबतीत सर्वप्रथम ब्रिटिश कालखंडामध्ये 1857च्या वेळेला लाहोर ते कराची, सिंध किंवा पंजाब प्रांतातील या भागामध्ये, सिंध प्रांतामध्ये ज्या वेळेला रेल्वे ट्रॅक जे काही आहे, रेल्वे ट्रॅकचं काम सुरू होतं, तर त्यावेळेला सर्वप्रथम ब्रिटिश अधिकारी 2 जे व्यक्ती होते, त्यांचं नाव होते जॉन ब्रंटन आणि दुसरे होते विलियम ब्रंटन. तर या 2 व्यक्तींना सर्वप्रथम या ठिकाणी या शहरांविषयी माहिती मिळाली. मात्र तितकं काही याच्यावर असा संशोधनाच्या दृष्टिकोनातून विचार झालेला नाही. नंतरच्या काळामध्ये मात्र या संशोधनाच्या दृष्टिकोनातून पावलं टाकलेली आपल्याला दिसून येतात, आणि त्या दिशेनं मग पहिलं पाऊल जे आपल्याला प्रामुख्यानं दिसून येतं, तर नंतरच्या काळामध्ये म्हणजेच 1921 मध्ये परत याच मार्गे काही वेगळ्या ट्रॅकचं ज्या वेळेला नियोजन करण्यात येत होतं, तर परत या ठिकाणी बऱ्याच व्यक्तींना अशा विटा, भाजलेल्या विटा दिसून आल्या. मग याविषयी ब्रिटिश अधिकाऱ्यांनी ही पुरातत्व विभागाकडे माहिती वर्ग केली आणि त्यानंतर या ठिकाणचं खोदकाम 1921 मध्ये सुरू झालं. या ठिकाणी ज्या भाजलेल्या विटा, मुद्रा या आलेल्या होत्या, या पुराव्याच्या रूपामध्ये दाखवण्यात आल्या आणि त्याच्यानंतर पुरातत्व विभागानं या ठिकाणी काम करायला सुरुवात केली. ही जी संस्कृती आहे, तर हिला हडप्पा संस्कृती म्हणून सर्वप्रथम ओळखलं गेलं. त्याच्या पाठीमागचं जे बेसिक कारण होतं ते म्हणजे हडप्पा शहराचा शोध सुरुवातीला लागलेला होता आणि याच ठिकाणी संशोधनाचं काम सुरुवातीला झालेलं होतं. आणि हे जे काम आहे, सर्वप्रथम हडप्पा शहराचा जो शोध आहे, तर तो लागला, म्हणून संस्कृतीला हडप्पा संस्कृती म्हणून ओळखलं जातं. मात्र परीक्षेमध्ये बऱ्याच वेळेला विचारलेले हडप्पा शहराचा शोध कोणी लावला, केव्हा लावला? 1921 मध्ये दयाराम साहनी यांनी या शहराचा शोध लावलेला आहे. आणि हे जे शहर आहे रावी नदीच्या काठावर आहे. मग रावी नदीच्या काठावर असणारं हडप्पा शहर आणि नंतरच्या काळामध्ये मोहनजोदडो हे जे शहर आहे, तर ते सिंधू नदीच्या काठावर. सध्या जर या शहरांचा विचार केला तर हे दोन्हीही पाकिस्तानमध्ये आहेत. मग सिंधू संस्कृतीच्या ज्या काही उपनद्या आहेत, तर या नद्यांच्या काठावर आपल्याला वेगवेगळ्या प्रकारची शहरं दिसून आली. आणि ही जी संस्कृती आहे, याचं ज्या वेळेला आपण संशोधन करू लागलो, त्यावेळेला वेगवेगळे नावं याला देण्यात आले. मग सरस्वती, रावी अशा नद्यांच्या काठावर ज्या वेळेला ही शहरं आपल्याला दिसून येऊ लागली, त्यावेळेला लक्षात आलं की सिंधू नदीच्या सप्तनद्यांच्या काठावर ही संस्कृती उदयास आलेली आहे. म्हणून या पूर्ण संस्कृतीला सिंधू संस्कृती म्हणून नंतरच्या काळामध्ये ओळखलं गेलं. ही संस्कृती अतिशय आधुनिक आहे. या संस्कृतीमध्ये रस्त्याची जी काही बांधणी आहे, घरांची बांधणी आहे, ती बहुमंजिल पद्धतीनं केलेली आहे. स्विमिंग पूल आहेत, वेगवेगळ्या पद्धतीचे छान असे स्नानागार आहेत. त्याचबरोबर अन्नधान्याची वेगवेगळी कोठार आहेत. घरांची रचना पाहत असताना बाहेरच्या बाजूनं एकही दरवाजा नाही. नगराच्या आतल्या बाजूनं रस्त्यावरून फिरत असताना आपल्याला रुंदीनं मोठ्या आकाराचे रोड, मात्र एकही दरवाजा न दिसणारे, आणि आतल्या बाजूनं आपल्याला घरामध्ये प्रवेश करण्याची व्यवस्था, अशा पद्धतीची आधुनिक नगररचना, उच्च कोटीची नगररचना आपल्या समोर आली. म्हणून सिंधू संस्कृती ही नगर नियोजन कार्यामध्ये आदर्श संस्कृती म्हणून सुद्धा ओळखली गेली. नंतर जर आपण पाहिलं तर या संस्कृतीचं मोठ्या प्रमाणामध्ये संशोधन करण्यात आलं आणि या संस्कृतीमध्ये हडप्पा या ठिकाणी 1921 मध्ये दयाराम साहनी, रावी नदीच्या काठी, तर हे हडप्पा आपल्याला मिळालं. दुसरं मोहनजोदडो 1922 मध्ये राखालदास बॅनर्जी यांनी सिंधू नदीच्या काठावर.
नंतरच्या काळामध्ये चहुंद्रो 1931मध्ये एन जी मुजुमदार यांनी, परत हे सुद्धा सिंधू नदीच्या काठावर होतं. नंतरच्या काळामध्ये लोथल हे शहर मिळालं. याचं जे संशोधन केलेलं आहे हे भोगवा या ठिकाणी आहे शहर, गुजरात राज्यामध्ये ॲक्च्युली हे भोगवा आहे. S.R. राव यांनी हे शहर शोधलेलं आहे. आणि लोथल हे शहर बंदर म्हणून ओळखलं जातं. त्या काळामध्ये हे जे आहे तर जहाजांच्या मार्फत जो काही विदेशी देशांसोबत किंवा संस्कृतीसोबत संपर्क होता, तर त्या संस्कृतीसोबत या जहाजमार्गे, जमीनमार्गे, शिवाय जहाजमार्गे सुद्धा आपण व्यापार करत असल्याची या संस्कृतीनं पुरावे दिलेले आहेत. नंतर कालीबंगा या ठिकाणी संशोधन करण्यात आलं. ए घोष यांनी घगर नदीच्या काठावर ही कालीबंगा आपल्याला दिसून येतं राजस्थानमध्ये, तर या ठिकाणी संशोधन करण्यात आलं. नंतरच्या काळामध्ये बानावली या ठिकाणी संशोधन झालं. हे सुद्धा घगर राज्यामध्येच, मात्र घगर नदीच्या काठावर हरियाणा राज्यामध्ये हे संशोधन झाल्याचं दिसून येतं. R.S. ब्रिस्ट या व्यक्तींनी हे संशोधन केलेलं आहे. नंतरच्या काळामध्ये धोलीविरा या ठिकाणी संशोधन झालं लुनी नदीच्या काठावर गुजरातमध्ये, हे आपल्याला दिसून येतं. आणि J.P. जोशी यांनी हे संशोधन केलेलं आहे. मित्रांनो, राज्यसेवा किंवा कंबाईनच्या दृष्टिकोनातून जर या तुम्ही नोट्स वापरत असाल, रेफर करत असाल, तर जोड्या लावाच्या अनुषंगाने हे जे तुमच्यासमोर मांडलेला मी आत्ताचा डाटा आहे तर तो विचारलेला आहे कोणतं शहर आणि कोणी त्या शहराचं संशोधन केलेलं आहे किंवा शोध लावलेला आहे किंवा कुठल्या नदीच्या काठावर आहे, तर याच्यावर मोठ्या प्रमाणामध्ये प्रश्न विचारलेले आहेत. नंतर आज रोजी जर आपण पाहिलं, ही संस्कृती पूर्णपणे पाकिस्तानमध्ये जवळपास बराच भाग आपल्याला दिसतो. मात्र आज सध्या राखीगढी या ठिकाणी, हा करंट अफेअर्सच्या दृष्टिकोनातून अतिशय महत्त्वाचा डाटा आहे. राखीगढी या भागाचा जर आपण विचार केला तर राखीगढी या ठिकाणी आपल्याला असं दिसून आलेलं आहे, दिल्लीच्या वायव्य भागामध्ये हे ठिकाण आहे राखीगढी. या ठिकाणी पूर्ण सिंधू संस्कृतीमधील सगळ्यात मोठ्या महानगराची रचना असल्याचे पुरावे आपल्याला मिळालेले आहेत. मात्र याची सेंट्रल गव्हर्नमेंटने मान्यता दिलेली आहे. स्थानिक लोकांचा विरोध आहे. संशोधन कार्य त्या ठिकाणचं त्या दिशेनं वाटचाल सुरू आहे, मात्र आणखीन हे काम सुरू झालेलं नाही. जर आपण एकंदरीत सिंधू संस्कृतीचा आढावा घेतला तर यामध्ये आपल्याला असं दिसून येतं की ती सिंधू संस्कृती कुठपर्यंत आणि त्याचा विस्तार, व्यापक विकास कुठपर्यंत झालेला आहे, तर खालच्या बाजूला ज्या वेळेला तुम्ही पाहता त्यावेळेला तुमच्या असं लक्षात येऊन जातं की सिंधू संस्कृती ही उत्तर भागामध्ये जम्मू काश्मीर, मंडा ॲक्च्युली नाव किंवा बऱ्याच पुस्तकामध्ये त्याला भंडा या नावानं सुद्धा ओळखलेलं आहे. तर जम्मू काश्मीरमध्ये मंडा या ठिकाणापासून उत्तरेला आणि दक्षिणेचा जर विचार केला तर दायमाबाद आपल्या महाराष्ट्रामध्ये अहमदनगरपर्यंत, पूर्वेला विचार केला तर आलमगीरपूर हे उत्तर प्रदेश राज्यामध्ये आहे, आणि पश्चिमेला विचार केला तर इराण आणि पाकिस्तान यांच्या सीमेवर सुदगा गेंडोर नावाचं एक ठिकाण आहे, तिथपर्यंत ही संस्कृती विकास पावलेली आहे. तिथपर्यंत या संस्कृतीचा विस्तार आणि क्षेत्रफळ झालेलं आहे. या संस्कृतीची जर आपण प्रामुख्यानं वैशिष्ट्य पाहिली तर या संस्कृतीमध्ये आपल्याला असं दिसून आलेलं आहे की मोठ्या प्रमाणामध्ये नगररचना आहे, आतील बाजूला दरवाजे आहेत, बंदिस्त गटारे आहेत आणि मधोमध गटारांची व्यवस्था आहे. म्हणजे रस्त्याच्या कडेला गटारे नाहीत, तर या बाजूला रस्ता, या बाजूला रस्ता, आणि मध्ये ज्या पद्धतीनं सध्या आपल्या रस्त्याच्या डिवायडर असतात तर त्या ठिकाणाहून अंतर्गत भागातून बंदिस्त स्वरूपामध्ये गटार आपल्याला दिसून येतात. त्याचबरोबर या ठिकाणी जे नाणी वापरलेली आहेत तर पाकिस्तानमध्ये एक दगड मिळतो, त्या दगडाला जसजसं आपण ठोके मारत जाऊ तसतसा तो मृदू दगड अतिशय कठीण बनतो आणि त्या दगडाला एक वेगळ्या नावानं ओळखलं जातं आणि तो म्हणजे स्टिओस्ट्रॉइड या नावानं त्या दगडाला ओळखलं जातं. स्टिओस्ट्रॉइड म्हणून तो दगड ओळखला जातो. अतिशय मऊ साबणी दगड म्हणून त्याला बऱ्याच वेळेला ओळखलं जातं आणि या दगडापासून नाणी बनवली जात असत. त्या काळातील मुद्रा बनवण्याचं काम त्यावेळेला केलं गेलं. या ठिकाणी या संस्कृतीमध्ये एक शिंगी गेंडा हा प्राणी आपल्याला दिसून येतो. राजस्थान भागामध्ये सध्याच्या जो की काही चिंकारा नावाचा प्राणी किंवा एक शिंगी आपल्याला हरिण त्या ठिकाणी दिसून येतं, तर तशा पद्धतीच्या प्राण्याची कल्पना केलेली आहे. मात्र इतिहासकारांनी याला एक शिंगी गेंडा अशा पद्धतीचा उल्लेख केलेला आहे. या ठिकाणी म्हैस, गेंडा, बैल, मोर, मासे, वाघ अशा वेगवेगळ्या प्राण्यांच्या कलाकृती दिसून येतात. म्हणजे म्हैस पाळणे, गेंडा पाळणे, बैल पाळणे, मोर हा पक्षी त्या ठिकाणी दिसून येतो, वाघ हा सुद्धा पक्षी ज्ञात असल्याचं दिसून येतं. मात्र या ठिकाणी आपल्याला गाय, घोडा, सिंह
आणि मंदिर यांचा अजिबात उल्लेख दिसत नाही. बैल आहे मात्र गाईचा उल्लेख नाही, घोडा नाही, सिंह नाही, त्याचबरोबर मंदिराचा सुद्धा कसल्याच प्रकारचा उल्लेख या ठिकाणी दिसून येत नाही. मोठे स्नानागार जे आपल्याला मिळालेले आहेत तर ते एकंदरीत जर पाहिलं तर 8 फूट खोल आहे. त्या स्नानागाराची जी लांबी आहे तर 39 फूट आहे आणि रुंदी जी आहे तर 23 फूट आहे. असं हे प्रशस्त स्नानागार ज्या वेळेला वेगवेगळ्या प्रकारचे राजेशाही कार्यक्रम असत तर त्यावेळेला वापरलं गेलं असावं अशा पद्धतीची याच्यामध्ये कल्पना केलेली आहे. आणि हे जे मोठं स्नानागार मिळालेलं आहे आपल्याला तर हे मोहनजोदडो या ठिकाणी मिळालेलं आहे. नंतर जर पाहिलं तर ब्रांज धातूपासून दागिने बनवण्याची पद्धत सुद्धा या ठिकाणी आपल्याला दिसून आलेली. नाणे जर आपण पाहिलं तर विशिष्ट प्रकारच्या दगडाचा वापर करून, ज्याला आपण स्ट्युओस्ट्रॉइड या नावानं ओळखलेलं आहे, तर या दगडाचा वापर करून त्यांनी नाणी बनवली. आणि दागिने जे आहेत तर दागिने बनवण्यासाठी त्यांनी ब्रांज धातूचा वापर मोठ्या प्रमाणात केल्याचं दिसून येतो. चौंदडो या ठिकाणी दागिने बनवण्याचा कारखाना असावा अशा पद्धतीचा उल्लेख झालेला आहे, कारण त्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे दागिने, मणे, बांगड्या अशा पद्धतीची वेगवेगळी रचना आपल्याला सापडलेली आहे असा अंदाज त्या ठिकाणी व्यक्त केला जातो. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे शेतीमध्ये हे लोक कापूस, गहू, बार्ली या मोठ्या प्रमाणामध्ये पिकांचा वापर करत होते, त्याचे पुरावे आपल्याला मिळालेले आहेत. यापेक्षा वेगळं म्हणजे यामध्ये कांस या धातूचा मोठ्या प्रमाणामध्ये वापर केलेला आहे, म्हणून या संस्कृतीला कांस्ययुगीन संस्कृती म्हणून सुद्धा ओळखलं जातं. पूजापाठाचा किंवा धार्मिक बाबींचा जर विचार केला तर प्रामुख्यानं पशुपती या देवाची किंवा या एका पुरुष असलेल्या व्यक्तीची आपल्याला त्या ठिकाणी मूर्ती सापडल्याचं दिसून येतं. तशा पद्धतीची मुद्रा आहे आणि त्याला पशुपती या नावानं ओळखलं जातं. आणि दुसरी संस्कृतीमध्ये डान्स करणारी एक स्त्री सुद्धा मिळालेली आहे, ज्याला डान्सिंग गर्ल या नावानं ओळखलं जातं. तर ही या संस्कृतीची देण आहे. म्हणजेच या ठिकाणी देवाची पूजा करण्याची पद्धत होती, मात्र मंदिरे अस्तित्वात नाहीत आणि नृत्याचा प्रकार सुद्धा मनोरंजनाचं साधन म्हणून त्या ठिकाणी आपल्याला दिसून येतो. दुसरी महत्त्वाची गोष्ट, भारताच्या पश्चिम भागामध्ये आपल्याला किंवा जो आपण पश्चिम आशिया म्हणू तर या भागामध्ये असणारा एक दागिना ज्याला आपण इंद्रनीळ नावानं ओळखतो, तर हा इंद्रनीळ दागिना या ठिकाणी वापरल्याचे पुरावे आपल्याला दिसून आलेले आहेत. जहाज बांधणी, त्याचबरोबर तांब्यापासून वेगवेगळ्या प्रकारच्या वस्तू बनवणे अशा पद्धतीची कला सुद्धा या लोकांना अवगत होती आणि यापासून हे व्यापार सुद्धा करत होते. लोथल हे गुजरातमधील एकमेव बेट असल्याचं आपल्याला दिसून आलेलं आहे आणि याच्यावर बऱ्याच प्रमाणामध्ये प्रश्न विचारलेले आहेत. दुसरी गोष्ट, हे या संस्कृतीतील लोक निसर्गाची पूजा करत होते. त्याचबरोबर दुसरी महत्त्वाची गोष्ट, प्राण्याची पूजा करत होते. लिंगपूजा, योनी पूजा असा पूजेचा प्रकार, संस्कृतीचा प्रकार आपल्याला या ठिकाणी दिसून येतो. आता या संस्कृतीविषयी बऱ्याच काही दंतकथा सुद्धा आहेत की या संस्कृतीचा नाश होण्याच्या पाठीमागची नेमकी कारणं काय, तर त्यामध्ये 4 कारणांचा मोठ्या प्रमाणामध्ये प्रामुख्याने समावेश केलेला दिसून येतो. आणि ते कारण म्हणजे भूकंप झालेला असू शकतो आणि ही संस्कृती जमीनदोस्त झालेली असू शकते. नद्या जर आपण पाहिलं या संस्कृतीचा जर उल्लेख तर या 7 नद्यांना पूर आलेला असावा आणि त्यामध्ये ही संस्कृती लोप पावलेली असावी. आणि वारंवार एकाच ठिकाणी आपल्याला एकावर एक असे 7 संस्कृत्यांचा उगम दिसतो. म्हणजे एकाच संस्कृतीमध्ये वारंवार त्या ठिकाणी जमिनीमध्ये घर गेले, परत त्याच्यावर परत बांधले, परत जमिनीमध्ये, अशी वारंवार एकावर एक अशी 7 नगरांची रचना सुद्धा आपल्याला या ठिकाणी दिसून आलेली आहे. म्हणून मुळे ही संस्कृती लोप पावली असावी अशा पद्धतीचा भाग दिसतो. नंतरच्या काळामध्ये इराणमधून आलेले जे आर्य लोक होते तर यांनी यांच्यावर आक्रमण केलं असावं आणि मोठ्या प्रमाणामध्ये याचा उल्लेख काही वेदांमध्ये सुद्धा आपल्याला दिसून येतो. वेदामध्ये असा उल्लेख केलेला आहे की आर्य लोकांनी मोठ्या प्रमाणामध्ये युद्ध केलं आणि याच्यामध्ये या ठिकाणच्या लोकांच्या जे काही आहे तर मोठ्या प्रमाणामध्ये हत्या करण्यात आली. आणि ही हत्या कुठं करण्यात आली तर मोहनजोदडो या ठिकाणी, म्हणून त्याला मुर्द्यांचे शहर किंवा सांगाड्यांचे शहर म्हणून ओळखलं जातं. पण बऱ्याच इतिहासकारांच्या मते याविषयी वाद आहे, कारण सिंधू संस्कृती हा पूर्वीचा भाग आहे आणि वैदिक काळ हा नंतरचा, त्यामुळे यामध्ये आपल्याला दुमत असल्याचं दिसून येतं. काही इतिहासकारांच्या, इतिहास तज्ज्ञांच्या मतानुसार दुष्काळ मोठ्या प्रमाणामध्ये आला असावा आणि शहरी भागातील लोकांनी वेगवेगळ्या दिशेला ग्रामीण भागाकडं मार्गक्रमण केलं, स्थलांतर केलं, परिणामी ही संस्कृती लोप पावली असावी अशा पद्धतीच्या या 4 भागांची पुष्टी आपल्याला केली जाते. जर आपण पाहिलं तर या संस्कृतीचा लोप झाल्याच्या नंतर समोर जे काही आपल्या
बाबी येतात, तर त्या 2-3 प्रकारच्या महत्त्वपूर्ण बाबी येतात. आणि त्या बाबी म्हणजे कुठल्या? तर या संस्कृतीच्या सोबतच एक दुसरी आजूबाजूला संस्कृती होती. पूर्ण पृथ्वीवरची या वेगवेगळ्या संस्कृतीसोबत यांची देवाणघेवाण होती, जी की भारताच्या पश्चिम भागामध्ये, ज्याला आपण मेसोपोटेमिया म्हणतो. मेसोपोटेमिया म्हणजे स्थानिक भाषेमध्ये त्याला दुआब असं म्हटलं जातं. 2 नदीच्या आतमध्ये, पहिली नदी आहे तेग्रिस आणि दुसरी नदी आहे युफ्रेटिस. या 2 नदींच्या मध्ये, या 2 नदींच्या काठावर जी संस्कृती उदयास आली, तर त्या संस्कृतीला मेसोपोटेमिया संस्कृती म्हणून ओळखलं गेलं. तुर्कस्तान, सिरिया आणि इराक या देशांचा या संस्कृतीमध्ये सध्याचा समावेश होतो. या ठिकाणी उरुक, त्याचबरोबर निप्पूर अशा वेगवेगळ्या प्रकारची नगरं आपल्याला इथं दिसून येतात. उरुक, निप्पूर ही नगरे या संस्कृतीचा भाग असल्याचं आपल्याला दिसून येतं. आणि या संस्कृतीसोबत सिंधू संस्कृतीचा व्यापार चालत असे. त्यानंतर दुसरी जी संस्कृती आहे, प्राचीन संस्कृती म्हणून जिला ओळखलं जातं, ती म्हणजे इजिप्त संस्कृती. आफ्रिका खंडाच्या उत्तरेला सहारा वाळवंटाच्या पूर्व भागामध्ये नाईल नदीच्या काठावर ही संस्कृती उदयास आलेली आपल्याला दिसून येते. आणि या संस्कृतीसोबत सुद्धा सिंधू संस्कृतीचा व्यापार चालत असे. त्यानंतर दुसरी एक संस्कृती आहे जी आशिया खंडामध्येच आपल्याला दिसून येते, आणि या संस्कृतीचं नाव म्हणजे चीन संस्कृती किंवा चीनी संस्कृती म्हणून सुद्धा या संस्कृतीला ओळखलं जातं. आणि या संस्कृतीचं, ही जी आहे संस्कृती, हिचं वैशिष्ट्य म्हणजे होयांग या नदीच्या काठावर चीनमध्ये ही संस्कृती उदयास आलेली आपल्याला दिसून येतं. एकंदरीत जर विचार केला तर आपल्या सिंधू संस्कृतीचा जो काही संपर्क आहे, तर अशा पूर्णपणे इथपर्यंतच्या संस्कृतीसोबत झाल्याचं दिसून येतं. मित्रांनो, यानंतर जी संस्कृती आहे, तर सिंधू संस्कृतीचा लोप पावल्यानंतर 16 जनपदे ही आपल्याला दिसून येतात. मात्र या 16 जनपदांच्या अगोदरचा जो की सिंधू संस्कृती आणि 16 जनपदांना सांगड घालतो, जोड घालतो, तो भाग म्हणजे इराणमधून भारतात आलेले लोक, ज्यांना आपण आर्य म्हणून ओळखतो. बऱ्याच पुस्तकामध्ये याचा उल्लेख आर्यन या पद्धतीने सुद्धा केलेला आहे. हे आर्य लोक जे आहेत, तर भारतामध्ये इसवी सन पूर्व कालखंड, ज्याला आपण इसवी सन पूर्व 3200 असं म्हणतो. आणि हे आल्यानंतर आर्य लोकांनी भारतामध्ये वैदिक संस्कृती स्थापन केली. ही एक वैदिक संस्कृती एक ग्रामीण संस्कृती आहे. हा प्रश्न परीक्षेमध्ये बऱ्याच वेळेला आलेला आहे. सिंधू संस्कृती ही नागरी संस्कृती आहे आणि वैदिक संस्कृती ही एक ग्रामीण संस्कृती आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे शहरी संस्कृती जी आहे, जिला आपण सिंधू संस्कृती म्हणतो, या संस्कृतीचा महत्त्वाचा बेस म्हणजे पाया जो आहे, तर तो शेती आहे. आणि नंतर वैदिक संस्कृतीचा जर आपण पाया पाहिलं तर तो म्हणजे पशुपालन आहे. हे 2 प्रश्न परीक्षेमध्ये चकवा देणार आहेत, बऱ्याच वेळेला विचारलेले आहेत. ज्या प्राण्याचा वापर आत्तापर्यंत केलेला नाही, त्या प्राण्याचा वापर म्हणजेच घोड्याचा वापर. ज्या धातूचा वापर आत्तापर्यंत सिंधू संस्कृतीने केलेला नाही, त्या धातूचा वापर म्हणजेच लोहाचा वापर या वैदिक काळातील वैदिक संस्कृतीने केलेला दिसून येतो. आणि कवच बनवण्यासाठी, शस्त्र बनवण्यासाठी त्यांनी लोहाचा वापर केलेला आहे. त्याचबरोबर दळणवळणाचं साधन म्हणून त्यांनी घोड्याचा वापर केल्याचं दिसून येतं. आणि यामधून समोर जे येतात तर ते 16 जनपदे येतात. आता 16 जनपदांचा जर आपण विचार केला तर एकंदरीत मगध, अंग, काशी, कोसल, वज्जी, मल्ल, चेदी, वत्स्य, कुरु, पांचाल, सूरसेन, गांधार, कंबोज, अस्मक, अवंती आणि मत्स्य. तर अशी एकंदरीत ही 16 जनपदे म्हणून ओळखली जातात. आणि या जनपदापैकी सर्वात प्रभावी आणि शक्तिशाली जनपद म्हणून मगधला ओळखलं जातं. मगध हे सर्वात शक्तिशाली असण्याच्या पाठीमागचं कारण म्हणजे याच्या दक्षिण भागामध्ये विंध्य पर्वतरांग होती, दोन्ही बाजूला नद्या, आणि असा कृषी संपन्न हा प्रदेश. मोठ्या प्रमाणामध्ये प्राणी यांना शेती करण्यासाठी जंगलातून मिळत असत. हत्तीसुद्धा यांच्याकडे मोठ्या प्रमाणामध्ये होते. मात्र परीक्षेमध्ये दुसरा एक प्रश्न फिरवून विचारलेला आहे, सर्वात मोठे जनपद कोणते? तर सर्वात मोठे जनपद म्हणजे अवंती, ज्याची की राजधानी उज्जैनी जनपद म्हणून त्याला ओळखलं जातं. तर हे जनपद सर्वात मोठे होते. मात्र सर्वात शक्तिशाली जनपद कोणते म्हणून जर प्रश्न विचारला तर त्याचं उत्तर आपल्याला मगध हे द्यावं लागेल. सर्वप्रथम युद्धामध्ये
हत्तींचा वापर या मगध राज्यांनीच केलेला आहे. या 16 जनपदांचा उल्लेख आपल्याला अंगुत्तर निकाय या बौद्ध ग्रंथामध्ये दिसून येतो. मित्रांनो, अंगुत्तर निकाय या ग्रंथामध्ये 16 जनपदांविषयीचा सविस्तर आढावा घेण्यात आलेला आहे आणि हा एक बौद्ध ग्रंथ आहे. याविषयी सुद्धा बऱ्याच वेळेला प्रश्न विचारलेले आहेत. आपण जर पाहिलं मगध, तर मगधची पहिली राजधानी जी आहे तर गिरिब्रिज किंवा ज्याला ग्रहराज म्हणून ओळखलं जातं, तर ही त्याची पहिली राजधानी आहे. मगधची जी माहिती आहे प्राथमिक मगध घराण्याविषयी, तर ती आपल्याला महाभारत या महान काव्यातून सुद्धा दिसून येते. मगधचा जर विचार केला तर या ठिकाणी बिंबिसार, त्यानंतर शुंग, त्यानंतर महापद्मनंद, त्यानंतर चंद्रगुप्त मौर्य अशा शासकांनी या मगधचं नेतृत्व केलेलं दिसून येतं. आणि या ठिकाणी बिंबिसारने हर्यक वंश स्थापन केला, शिशुनागने नागवंश स्थापन केला, महापद्मानंदने नंद वंश स्थापन केला, चंद्रगुप्त मौर्य यांनी मौर्य वंश स्थापन केला. आता जर आपण पाहिलं तर बिंबिसार नव्हे बिंबिसार, तर बिंबिसार ज्या वेळेला सत्तेमध्ये आला तर त्यावेळेला त्यांनी हर्यक वंशाची स्थापना केली. हा प्रश्न परीक्षेत विचारलेला आहे. बिंदुसारची हत्या त्याचाच वंशज अजातशत्रूने केली आणि अजातशत्रूची हत्या उदाईनने केली. तर अशा पद्धतीनं उदाईन हा जो आहे हा उदाईनच्या काळामध्ये मगधची जी राजधानी होती तर ती पाटलीपुत्र होती. मगधची राजधानी कोणती असा जर प्रश्न परीक्षेमध्ये आला तर त्याचं उत्तर पाटलीपुत्र हे बरोबर असेल. गंगा आणि सोन नद्यांच्या काठावर पाटलीपुत्र ही राजधानी वसलेली होती. नंतर आपण पाहतो आता या ठिकाणी जो दुसरा शिशुनाग आहे तर फक्त स्थापनेच्या दृष्टिकोनातून लक्षात ठेवायचा आहे, तिने नागवंशाची स्थापना केलेली. नंतर जो आहे तो नंदवंश आहे. नंदवंशाची स्थापना पद्मानंद यांनी केलेली आहे आणि याच नंदवंशाची मगधवर सत्ता असताना त्यावेळेला सिकंदरने भारतावर आक्रमण केलेलं आहे. आणि भारतावर ज्या वेळेला आक्रमण केलं त्यावेळेला पौरव या ठिकाणचा पोरस राजा, जो पौरव आहे म्हणजे भारताच्या पश्चिम भागामध्ये झेलम नदीच्या काठावर, यांनी हे युद्ध खेळलं आणि पोरसला हरवलं. पोरसचं राज्य ताब्यात घेतलं आणि त्या ठिकाणीच प्रदेश जिंकल्यानंतर झेलम नदीला पार करून पुढं नंद घराण्यासोबत युद्ध खेळणं निश्चितपणे आपल्याला अवघड जाऊ शकतं असं सिकंदरला बऱ्याच लोकांनी सांगितलं. सिकंदर मग या ठिकाणावरूनच परत गेला. सिकंदरने जे हे झेलम नदीच्या काठावर युद्ध खेळलं होतं तर या युद्धाला एका विशिष्ट इंडिगा नावाच्या ग्रंथामध्ये हायडेस्पिन या नावानं ओळखलेला आहे. सिकंदर हा एक प्रकारचा सरदार आहे. सिकंदर हा राजा नव्हता तर तो एक प्रकारचा सरदार होता. मेसोदोपिया म्हणून एक ग्रीक साम्राज्यामध्ये संस्थान होतं, एक राजशाही घराणं होतं आणि त्या घराण्याचा हा एक सरदार होता. नंतरच्या काळामध्ये तो या घराण्याचा राजासुद्धा झालेला आहे. मात्र खूप कमी अवधीमध्येच मोठ्या प्रमाणामध्ये विषम ज्वर किंवा ताप हा आजार त्याला बाधित होऊन त्या आजाराने त्याचा बाबिलोन या ठिकाणी मृत्यू झाला. नंतर जर आपण पाहिलं तर सत्तेमध्ये नंद घराणा आहे आणि नंद घराण्याचा शेवटचा शासक धनानंद आहे. धनानंदचा शेवट हा चंद्रगुप्त मौर्य यांनी केलेला आहे. धनानंदचा पराभव करून नंद घराण्याचा शेवट करून चंद्रगुप्त मौर्य यांनी मौर्य घराण्याची स्थापना केलेली आहे. मित्रांनो, मौर्य घराण्याची स्थापना, मौर्य घराण्यातील वंशज आपल्याला व्यवस्थितरित्या भाग 2 मध्ये पाहायचे आहेत. जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, आपल्या मित्रांपर्यंत शेअर करा आणि अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. थांबूया. धन्यवाद.